पाहिजे. शिकलेली पोरं मायबापाला सांभाळणार. शिकलेल्या पोरांनी मायबापाच्या वाटण्या केल्या. अरे अरे अरे, बाप थोरल्याकडं, माय धाकल्याकडं, मधवा मोकळा. 4 दिवसापूर्वीच स्टार गोल्डवर बागबान नावाचा चित्रपट लागला होता. बघाय बसलो होतो. मैं यहाँ तू वहाँ, जिंदगी है कहाँ. हेमा मालिनी तिकडं, अमिताभ इकडं. ते बी उपाशी हे बी उपाशी. पुन्हा रेल्वे स्टेशनला आले गेले पळून त्या वयात. का? कारण लेकरांनी वाटण्या केल्या होत्या आणि सांभाळलं नव्हतं. तो पिक्चर पाहत असताना अमिताभ बच्चनच्या मनोगतातला शेवटचा डायलॉग पाहिला आणि डोळे पाणावले. तो अमिताभ बच्चन शेवटला पुस्तक प्रकाशनाच्या वेळी स्वतःचं मनोगत व्यक्त करत असताना म्हणतो की क्यों बोझ बन जाते हैं झुके हुए कंधे. अरे क्यों बोझ बन जाते हैं झुके हुए कंधे, जबकि इन्हीं कंधों पर बैठकर इन बच्चों ने हजारों मेले देखे थे. अरे ज्या खांद्यावर बसून लेकरांनी गावच्या यात्रा पाहिल्या, हेच खांदे झुकल्याच्या नंतर त्या झुकलेल्या खांद्याचं ओझं पोरांना वाटत असेल तर याची इतकी मोठी दुर्दैवाची अवस्था कुठलीच नाही. मायबापाच्या वाटण्या केल्या वाटण्या. मी हयात नावाची एक कविता लिहिली होती. त्या कवितेमध्ये माझ्या अशा ओळी होत्या की काय झालंय आमच्या इथलं, की आमच्या इथल्या मायबापाला आम्ही वायलीकड ठेवले. या वाट्यावर माय, या वाट्यावर बाप. अहो, आमच्या अरुण पवार नावाच्या कवीने लिहिलं परळीतल्या, वेगळी राहिली मुलं आणि वेगळी राहिली मुलं, वेगळी राहिली मुलं दोघाची वाटणी आणि बापा परसात माय गोठ्याची धनी. बापाला परसात टाकलं, माईला गोठ्यात बसवलं. किती दुर्दैवाची अवस्था आहे. वाटण्या केल्या मायबापाच्या. अरे तुम्ही घरामध्ये बांधकाम करत असताना एखाद्या वेळेस देवघर बांधू नका, एखाद्या वेळेस स्वतःची बेडरूम व्यवस्थित करू नका, पण माय आणि बाप यांना शेवटच्या काळामध्ये व्यवस्थित जगता येईल आणि व्यवस्थित वागता येईल, व्यवस्थित राहता येईल अशी त्यांच्यासाठी एकच खोली बांधा. तुमचे 1000 बंगले त्यांच्या पुण्याईनं बांधण्याची तुमच्यामध्ये ताकद येईल. मी शहरामध्ये वाढलेलो, आमचे सगळे हायफाय लेवलचे सगळे शिकलेले. मग व्हायचं काय? मी जिथं राहायचो तिथं माझी आई आली राहायला. आईच्या अंगावर नऊवारी साडी, बाकी सगळ्या व्यवस्थित साड्यामध्ये असायच्या. आई मात्र नऊवारी साडीमध्ये. लईला समजून सांगितलं, अगं आई, रात्रीच्या वेळेला आपल्या सोसायटीमध्ये गाऊन घातला पाहिजे, गाऊन घातला पाहिजे, गाऊन घातला पाहिजे. पण आईनं ऐकलं. माझे वडील धोत्रावर राहायला आले. माझ्या वडिलांचा तो तोरा गावचे पाटील होते, गावचे पोलीस पाटील होते. आम्ही फक्त सकाळी गुड मॉर्निंग म्हणतो आणि रात्री गुड नाईट म्हणतो, एरवी बोलत नाही. माझे वडील मात्र सगळीकडे रामराम ठोकीत राहायचे आणि माझ्या सोसायटी मधले लोक म्हणायचे काय गावंढळ बाप आहे. मग मी माझ्या वडिलांना म्हणलो तुम्ही सुटबूट घाला, पण वडिलांनी ऐकलं. माझ्या सोसायटीच्या राहणीमानामध्ये माझ्या आई वडिलांचं साधी राहणीमान